भारतीय सैन्याच्या पराक्रमाची गाथा सर्वांनाच माहिती आहे आणि आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये भारतीय सैन्याने केलेली अभिमानास्पद कामगिरी सगळ्यांनाच माहिती आहे। पण ज्यावेळी भारतीय सैन्याची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत काय काय बदल झाले, सैन्याने कोणतेही अत्याधुनिक शस्त्र नसताना लढाई कशी लढली, या संदर्भात माजी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी बातचीत केली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूया। देशाच्या स्वातंत्र्यापासून आपलं सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने अनेक युद्ध लढलेली आहेत। एक मोठा प्रवास हा आतापर्यंतच्या म्हणजे 1962 ची लढाई असेल, 1965 असेल किंवा आतापर्यंतच्या सिंदूर ऑपरेशनपर्यंत, ऑपरेशन सिंदूरपर्यंत एक मोठा पल्ला भारताने गाठलेला आहे। या काळात आपलं भारतीय सैन्य असेल म्हणजे सैन्याच्या तीनही ज्या आपले भाग आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपलं तंत्रज्ञान आलेलं आहे, प्रगत तंत्रज्ञान होत आलेलं आहे, काळानुरूप ते होत आलेलं आहे। नेमका हा पल्ला आणि हा टप्पा भारताने कसा काय गाठला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी सैन्य अधिकारी कर्नल अभय पटवर्धन। सर, काय सांगाल, एक काळ तोही होता जेव्हा आपल्याकडे अनेक गोष्टींची पूर्तता नव्हती, अनेक गोष्टींची कमतरता होती, यामध्ये शस्त्रास्त्र असेल किंवा तंत्रज्ञान असेल, तो काळ एक कसा होता आणि आताचा कसा आहे, हा कसा पल्ला पाहता? आपली फाळणी झाली त्यावेळेला आपली जी सेना होती किंवा लष्कर होतं, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही, हे लष्कर पाकिस्तानाने आपल्यामध्ये डिवाईड झालं। 2/3 आपल्याला आणि 1/3 त्यांना असं मिळालं। पण हे दुसऱ्या महायुद्धामध्ये लढलेलं लष्कर होतं, त्याच्यामुळे त्यांच्यापाशी जी काही हत्यारं होती किंवा संसाधनं होती ती अगदीच बाळबोध संसाधनं असं म्हणू शकतो, ज्याला आम्ही प्रिमिटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, तसं आहे ते। त्याच्यामध्ये 303 रायफली होत्या, छोटे मॉर्टर्स होते, 2 इंच मॉर्टर्स, थोड्या मशीन गन्स होत्या, वर घालायला फक्त हेल्मेट होते स्टीलचे। तर अशा ज्या गोष्टी होत्या त्या बेसिक गोष्टी आम्हाला मिळायच्या त्यावेळेला सैन्याला, आणि त्याच गोष्टी आमच्याकडे हँडओव्हर झाल्यात। एअरफोर्सची विमानं जी होती ती सगळी छोटी विमानं होती, ती सगळी प्रॉपेलर ड्रिवन विमानं होती, त्याच्यामुळे त्यांची क्षमताही कमी होती, त्यांचं एन्ड्युरन्सही कमी होतं आणि त्यांची मारकक्षमता नगण्य होती। तर याच वेळेला आपल्यावर पाकिस्तानने आक्रमण केलं सप्टेंबर 1947मध्ये। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी लढलो। एक सांगावं असं वाटतं मला की ज्या वेळेला श्रीनगर एअरफील्डवर कबायलांचा हल्ला झाला आणि ते हाती घेणार होते, त्यावेळेला दिल्लीहून डकोटा विमानं होती त्यावेळेला, त्या डकोटा विमानांमध्ये बसून आपल्या सैन्याला तिथे पाठवण्यात आलं होतं। एका डकोटात त्यावेळेला फक्त 40 ते 50 माणसं, म्हणजे अर्धी कंपनी बसायची। तशी एक बटालियन पाठवायकरता त्यावेळच्या लोकांना जवळपास 20 डकोटा लागले होते आणि ते एका वेळेला उपलब्ध करून देणंसुद्धा मुश्किल झालं होतं, अशी त्यावेळेला आपली कंडिशन होती। पण तरीसुद्धा आपण ते युद्ध जिंकलो, कारण आपला जो रिझॉल्व होता किंवा आपली जी चिकाटी होती आणि साहस आणि धैर्य होतं आणि शूरता होती, त्यामुळे आपण कबायलांना तिथनं हदडून लावलं, बाहेर हाकलून लावलं। त्याच्यानंतर मग काही दिवस गेलेत ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार मॉडर्नायझेशनचा चान्स होता, पण तत्कालीन सरकारला आर्मी ठेवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता। ते लोक म्हणायचे की आम्हाला कोणाशी लढायचं नाही आहे, कोणी आमच्यावर आक्रमण करणार नाही आहे, तर आर्मी कशाला पाहिजे, त्याच्याऐवजी आम्ही पोलीस ची संख्या वाढवू म्हणून त्यांनी CRPFला वाढवायला सुरुवात केली। आणि 62च्या लढाईमध्ये जेव्हा चीननी आपले दात दाखवायला आणि मारायला सुरुवात केली, त्यावेळेला तत्कालीन सरकारने आधी CRPFला आणि नंतर सेनेला हाय अल्टिट्यूडवर पाठवलं। म्हणजे जे प्लेनमध्ये होते, साधारण समुद्रसपाटीपासून 100 ते 200 फुटापर्यंत तैनात असलेले सैनिक एकदम 15,000 16,000 फुटांवर गेलेत। त्यावेळेला त्यांच्याकडे हाय अल्टिट्यूड वॉरफेअर लढण्याकरता कुठल्याही प्रकारची शस्त्र नव्हती, त्यांच्याकडे संसाधनं नव्हती। साधे PT बूट्स घालून आपले सैनिक आणि पोलीस त्यावेळेला हाय अल्टिट्यूडवर गेले होते। त्यांच्याकडे फक्त एक स्वेटर असायचं आणि एक कंबल असायचं, म्हणजे
तर त्यामुळे असे बूट्स म्हणजे आपले हे कॅनव्हासचे जे असतात कॅनव्हासचे बूट होते. आजकाल जसे स्नो बूट्स वगैरे मिळतात तसे त्यावेळेला अजिबात नव्हते. त्यामुळे आपल्याला फार मोठी क्षती सोसावी लागली होती. आपली जी वेपन्स होती ती सेकंड वर्ल्ड वॉर विंटेजची होती, त्यामुळे ती बर्फामध्ये जॅम होत होती. तर त्यामुळे आपले 2 इंच मॉटर होते ते बर्फामध्ये जॅम होत होते. त्यामुळे चिनी ह्युमन वेव्हजवर जसा आपण फायर करायला पाहिजे होता तसा झाला नाही. पण तरीसुद्धा आपण त्यांच्याशी लढा दिला. नंतर चीननी युनिलॅटरल सीज फायर केलं. त्याच्यानंतर जरा थोडंफार आपल्याकडे मॉडर्नायझेशनला सुरुवात झाली. नेमकं मॉडर्नायझेशन किंवा आधुनिकीकरणाला मग आपल्याकडे कधीपासून सुरुवात झाली सैन्याच्या लष्कराची? 62च्या नंतर सुरुवात झाली. 63मध्ये 63पासून सुरू झालं खरं तर मॉडर्नायझेशन. मग टँक्स आले, अँटी एअरक्राफ्ट गन्स आल्या, त्याच्यानंतर मग अँटी टँक गन्स आल्या. आणि 65मध्ये जेव्हा पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला, त्याने हल्ला का केला? कारण त्याला वाटलं की 62च्या लढाईमध्ये जशी भारतीय सेनेची कंगाल हालत होती तशीच आत्ताही असेल आणि आपण त्यांना चुटकीसारखं मसलून देऊ. कारण त्यांच्याकडे अमेरिकेचे पॅटर्न टँक्स आणि F-4 विमानं आलेली होती. तर त्यांनी आपल्यावर 65मध्ये हल्ला केला, पण आपण त्यांचा हल्ला सपशेल मोडून काढला. कारण आपल्यापाशी ज्या RCL गन्स होत्या, जरी त्या सेकंड वर्ल्ड वॉर विंटेजच्या होत्या आणि आपण इतर देशांकडनं घेतलेल्या होत्या, तरीसुद्धा त्यांनी पाकिस्तानचे पॅटर्न टँक्स फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी पॅटर्न नगर एक बनवलं होतं. एका वेळेला जवळपास 150 टँक्स तिथे पंजाबच्या सखोल भागामध्ये हताहत झाले होते. कारण तिथे जेव्हा त्यावेळेला ऊसाची लागवड होती आणि त्या ऊसाच्या लागवडी कापल्या गेल्यानंतर तिथे जे काही शेतं उरली होती त्या शेतांमध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी पूर्ण पाणी सोडलं. ती पाण्याने भरली, तिथे दलदल निर्माण झाली आणि पॅटर्न टँक त्याच्यात रुतले आणि मग आपल्या ते सहज सावध बनले. पण तरीसुद्धा ही एक मोठं लष्कर म्हणजे आधुनिक शस्त्रांनी लयस लष्कर आणि एक प्रिमिटिव्ह लष्कर याच्यातलाच फरक होता. कारण आपल्यापाशी सेकंड वर्ल्ड वॉर विंटेजची नाईट्स वगैरे विमानं होती. अमेरिकेने पाकिस्तानला F-4 विमानं दिलेली होती. तरीसुद्धा किलर ब्रदर्सनी आपल्या नाईट विमानांनी त्यांची F-4 विमानंसुद्धा पाडलीत. हे फक्त आपल्या सैनिकांचं मनोधैर्य आणि कुशलता याच्यामुळे शक्य झालं होतं. मात्र त्याच्यानंतर इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या त्यावेळेला त्यांनी सैन्याला खरं मॉडर्नायझेशन करायला सुरुवात केली. त्यावेळेला आमच्या इथे आपण रशियाची मदत घेतली. त्यांच्याकडनं आपण 7.62 रायफली, मशीन गन्स वगैरे घेतले, मोठे मॉर्टर्स घेतले, टँक्स घेतले आणि काही प्रमाणामध्ये नेव्हीची साधनं घेतली. त्याच्यानंतर 62च्या लढाईनंतर आणि 65च्या लढाईनंतर आपण ब्रिटनकडनं एक विमानवाहू जहाज घेतलं होतं विक्रांत. HMS हर्क्युलिस होतं, हिज मास्टर व्हेसगल हर्क्युलिस. ते आपण विकत घेतलं. ते फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या विंटेजचं ते होतं, पण तरी त्याचा आपण वापर केला, त्यातील विमानाचा वापर केला. आणि 71मध्ये आपण गाझी सबमरीन डुबवली. त्यांचे आपल्याला जे काही आपल्यावर धोका झाला होता तो रशियाने आपल्याला मदत केली आणि अमेरिकेचं 7th फ्लीट थांबवलं. पण त्याही वेळेला आपल्याला आपल्या सैनिकांचा शौर्य, वीरता आणि चिकाटी याचा फायदा झाला. अर्थात जे काही प्रिमिटिव्ह वेपन्स होते आमच्याकडे ते मात्र त्या तत्कालीन सरकारने आम्हाला मुबलक प्रमाणात दिले. त्याची आम्हाला कधीच वानवा पडली नाही किंवा त्याचा दारुगोळा आमचा कधी संपला नव्हता. इतकं त्यावेळेला तयारी झालेली होती युद्धाची. त्यानंतर एक मोठा काळ गेलेला आहे. मग कारगिलचं युद्ध झालं असेल, तिथपर्यंतचा आपल्याकडे मग किती आधुनिकीकरण सुरू झालेलं होतं किंवा कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलं होतं लष्करात? तोपर्यंत आपल्याकडे आधुनिकीकरण सुरू झालेलं होतं. कलकत्त्याच्या फॅक्टरीमध्ये इन्सास 5.62 रायफली बनायला तयार झाल्या होत्या. आपल्या इथे टँक्स बनायला तयार झाली होती. फक्त इंजिनं बनत नव्हती, पण टँक्स आपल्या इथे तयार झालेले होते.
आपण जेट विमानं विकत घेतलेली होती, आपण कॅनबेरा विमानं जी बॉम्बर विमानं आहेत ती विकत घेतलेली होती आणि आपलं सैन्य बऱ्यापैकी सुसज्ज झालेलं होतं. पण त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी हा धडा घेतला आणि त्यांनी सैन्याला 71च्या लढाईनंतर पूर्णपणे सुसज्ज करायला तयार केलं आणि राजीव गांधींनी पहिल्यांदा बाहेरच्या गन्स म्हणजे बोफोर्स गन्स त्यांनी मागवल्या होत्या. पण त्यावेळेला बोफोर्सची जी कंपनी होती त्यांच्याकडे म्हणजे विकत घेणाऱ्या देशाला पॉकेट मनी द्यायची पद्धत होती. त्याप्रमाणे त्यांनी तो 67 कोटी रुपयाचा पॉकेट मनी भारताला दिला. पण भारतातील राजकारण्यांनी तो आपल्या खिशात घातल्यामुळे मोठं बोफोर्स स्कॅन्डल तयार झालं होतं आणि त्याच्यानंतर ज्या काही आपण जवळपास 60 गन्स विकत घेतल्या होत्या आणि त्याचं अम्युनिशन विकत घेतलं होतं, त्या स्कॅन्डलमुळे राजीव गांधींना पायउतार व्हावं लागलं आणि ते नंतर काही दिवसानंतर ते दुसरं सरकार आलं. त्या सरकारने हे सगळं विकत घेणं बोफोर्सच्याच गन होत्या ज्याचा एक मोठा भाग होता कारगिलमध्ये त्या गाजलेल्या. एक्झॅक्टली त्याच्याकडे मी येतो आहे. कारण ते जेव्हा थांबलं तेव्हा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेला बोफोर्स स्कॅन्डलची लोकांनी इतकी भीती घेतली होती की 1987ला हे स्कॅन्डल वर आलं आणि 88ला राजीव गांधींना पायउतार व्हावं लागलं होतं. त्याच्यानंतर आपल्या इथे कुठल्याही प्रकारची फॉरेन कंपनीची खरेदी झाली नाही, कारण प्रत्येक फॉरेन कंपनी ही पॉकेट मनी देते आणि त्याचा ठपका आपल्यावर येऊ नये ही प्रत्येक सरकारची इच्छा होती. त्याचा परिणाम असा झाला की कारगिलमध्ये जेव्हा आपल्याला डायरेक्ट फायरिंग करता बोफोर तोफा वापराव्या लागल्या त्यावेळेला आपल्याला त्याचे जे शेल्स होते किंवा गोळे होते ते आपल्याला ओपन मार्केटमध्ये विकत घ्यावे लागले आणि ज्याची किंमत साधारण 30 ते 40 हजार रुपये प्रति गोळा होती ती आपल्याला लाख सव्वा लाख रुपयाला घ्यावी लागली आणि असे 2.5 लाख गोळे आपल्याला विकत घ्यावे लागले. हे झाल्यानंतर सरकारने ठरवलं की आपण आता जे काही ओपन मार्केटमध्ये मिळतं आहे ते आपण विकत घ्यायचं. म्हणून वाजपेयी सरकारने त्याच्यानंतर बॅरॅक मिसाईल घेण्याकरता इस्रायलची करार केला होता. तर बॅरॅक मिसाईल आपल्याकडे यायला सुरुवात झाली, पण त्यांचं सरकार 2004मध्ये पडल्यानंतर काँग्रेस गव्हर्नमेंटनी तो जो करार होता तो मोडून काढला. तर त्याच्या आधी नरसिंहराव सरकारने 92मध्ये आपल्याला हेलिकॉप्टर घ्यायला मंजुरी दिली होती, पण ती त्यांचं सरकार गेल्यानंतर त्याचाही पूर्णपणे वाट लागली. एकही हेलिकॉप्टर नंतर आपल्याकडे आलं नाही. मग 99ची कारगिल वॉर झाली, त्याच्यामध्ये मी बोफोरचं काय झालं ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मात्र सुब्रमण्यम कमिटी आणि शेकटकर कमिटी आली. सुब्रमण्यम कमिटी आणि शेकटकर कमिटी आली. त्यांनी अधोरेखित केलं की काय काय रिफॉर्म्स व्हायला पाहिजे. थांबू रे. त्यांनी तय केलं की काय रिफॉर्म्स व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या विकत घेण्याकरता आपल्याला सरकारची मंजुरी मिळाली. पहिली गोष्ट आपण ही केली की मनमोहन सिंग सरकारने 126 रायफल विकत घ्यायचा करार फ्रान्सशी केला होता. पण काही विमानं पहिलं विमान आल्यानंतर काही विमानं यायच्या आधीच मनमोहन सिंग सरकार पडलं आणि त्याच्यानंतर जे मोदी सरकार आलं त्यांनी तो करार नामंजूर केला, खारिज केला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा त्यांनी 36 विमानं घेतली. रायफलची विमानं ती 2016-17मध्ये घेतली होती आणि त्यावेळेला मोदींनी सांगितलं होतं की आम्ही बाकीची विमानं हळूहळू विकत घेऊ, पण ती त्यांनी 2025पर्यंत काही घेतली नाहीत. मग 2025च्या सुरुवातीला जो करार झाला तो 26 विमानं अजून नौसेनेकरता घ्यायचा करार झाला. पण याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जे काही सुरू झालं प्रकरण आधुनिकीकरण ते फार जबरदस्त होतं. कारण त्यावेळेला अब्दुल कलाम जे होते ते सायंटिस्ट होते, DRDOचे चीफ होते. त्यांनी बरीच संशोधनं केली, मिसाईल्स तयार केले, त्यांनी उपग्रह तयार केले. भारत उपग्रह बाहेर टाकून की या दरम्यानच्या काळात अलीकडच्या काही 10-15 वर्ष झाले असेल त्या काळामध्ये आपण
स्वतंत्रज्ञान निर्मित म्हणजे मेक इन इंडिया, भारतात निर्मित कुठली कुठली तंत्रज्ञान आपण विकसित केले आहेत, कुठली शस्त्र विकसित केलेली आहेत? ते असं झालं की त्यावेळेला जेव्हा आपण ते विकत घेणार होतो तेव्हा लोकांनी जे आपल्यावर बंधनं टाकली, खास करून फ्रान्सने सबमरीन घेण्याच्या ऐवजी न्यूक्लिअर सबमरीन आपण विकत घेतल्या तेव्हा, त्याच्यानंतर आपण तोफा विकत घेतल्या तेव्हा, अमेरिकेकडनं आपण मालवाहू विमानं विकत घेतली तेव्हा किंवा हेलिकॉप्टर्स विकत घेतले तेव्हा, त्याच्यानंतर मोदी सरकारने ठरवलं की आता आपण आत्मनिर्भर भारत संरक्षण क्षेत्रामध्ये तयार करायचं आणि त्यांनी स्टार्टअप्सला भयंकर सूट द्यायला सुरुवात केली आणि आपल्या इथे संरक्षण उद्योग स्थापन झाले. त्यांना करामध्ये 5 वर्षाचा करार टॅक्स फ्री रिजिम देण्यात आला. 5 वर्षानंतर फक्त 5% टॅक्स होता त्यांच्यावर. असे अनेक त्यांना सवलती दिल्यामुळे आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रनिर्मिती सुरू झाली. त्याच काळामध्ये काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळामध्ये रशियाशी करार झाला होता ब्रह्मोस मिसाईल मिळण्यासाठी. तर ते ब्रह्मोस मिसाईल आपण विकत घेतले. रशियाने आपल्याला त्याचं आणि सुकायचं हे तंत्रज्ञान आपल्याला दिलं आणि देशामध्ये ब्रह्मोस मिसाईल आणि सुकाई 30 विमानं यांचं प्रोडक्शन सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मग आपल्या इथे अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेखाली तेजस विमानांची बांधणी करण्यात आली, आखणी करण्यात आली, ते बनवण्यात आले. पण तरीसुद्धा आपल्याकडे त्याचं मशीन किंवा इंजिन बनवायचं तंत्रज्ञान नव्हतं आणि अनफॉर्च्युनेटली ते सध्याही नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे जितकी काही तेजस निर्माण होतात आहेत त्याच्याकरता आपण अमेरिका GE कंपनीकडनं विमानं विकत घेणार आहोत. तर असा हा मोठा प्रवास झाला. संसाधनांमध्ये सुद्धा खूप मोठी वाढ झाली. जी 62च्या लढाईमध्ये आम्ही कॅनव्हासचे जोडे घालून PT शूज घालून वर गेलो होतो, त्याच्यानंतर आमच्याकडे मोठे स्नो बूट्स आले, स्नो ट्रॅक्टर्स आले, स्कूटर्स आले, त्याच्यानंतर बुलेट प्रूफ जॅकेट्स आली, त्याच्यानंतर हँडहेल्ड रडार्स आले, त्याच्यानंतर नाईट विजन डिव्हाइसेस आली आणि हे सगळं भारतामध्ये बनायला सुरुवात झाली. हां बोल. यात दुसरं असंही आहे की नागपूर किंवा आपल्या या परिसरामध्ये विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्मिती होत आहे. अनेक ज्या कंपन्या आहेत, सरकारी असतील किंवा खाजगी असतील, त्या एक्सपोर्ट देखील करत आहेत इतर देशांनाही. त्याविषयी काय? अगदी बरोबर आहे. मग त्यामध्ये असं झालं की गेल्या 6-7 वर्षामध्ये किंवा 8 वर्षामध्ये हा उद्योग इतका फळफळला, हा खाजगी उद्योग असल्यामुळे प्रचंड वेगाने त्याची वाढ झाली आणि आपण आता जवळपास 22,000 करोड रुपयांचं शस्त्र आणि दारुगोळा हा आपण एक्सपोर्ट करतो आहोत. आमच्या नागपूरमध्येच जवळपास 9,000 कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त दारुगोळा निर्माण होतो जो बाहेर जातो. बाकीच्या ज्या ऑर्डनन्स फॅक्टऱ्या सरकारने स्थापन केलेल्या होत्या, 26 ऑर्डनन्स फॅक्टऱ्या, त्याच्यामध्ये विविध प्रकारची शस्त्र बनत होती, दारुगोळा बनत होता. तर तो सरकारी जाचामधनं सुटवायकरता मोदी सरकारने त्या सगळ्यांना पब्लिक अंडरटेकिंगमध्ये बदली केलं आणि मागच्या वर्षी या सगळ्या ऑर्डनन्स फॅक्टऱ्या सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सकडे हँडओव्हर करण्यात आला. त्याचा फायदा आपल्याला असा झाला की तिथे जे काही आधी स्ट्राईक्स वगैरे व्हायचे गव्हर्नमेंटच्या याच्याकरता रूल्सप्रमाणे, ते सगळे बंद झाले. त्यांचं प्रोडक्शन खूप जोरात सुरू झालं आणि अशा प्रकारे आता आपण विमानं बनवतो, सुकाई विमानं बनवतो, आपण हेलिकॉप्टर्स बनवतो, आपण सबमरीन्स बनवतो आहे, आपण मिसाईल्स बनवतो आहे, आपण उपग्रह बनवतो आहे. ही एक 62 पासनं ते 2025पर्यंत प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहायला मिळाला. सर, ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील आपल्याला आत्ताची जी अत्याधुनिक प्रणाली असेल, हे मग कम्प्युटराइज्ड असेल किंवा S-400 सारखी प्रणाली असेल, त्याचा वापर आपण केलेला आहे. थोडक्यात काय सांगता येईल आता जे किती आपण आधुनिकीकरण आहोत आणि पुढे आणखी आपल्याला कशाची गरज आवश्यक आहे? जसं ब्रीफिंगमध्ये DGMO ऑफिसर्सनी सांगितलं, नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्सच्या, की आपल्यापाशी अति प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे, पण ते पूर्णपणे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं नाही आहे.
त्याच्यामुळे आपण जरी S-400 घेतलेले असले किंवा हवा घेतलेले असले किंवा बाकीचं एअर टू एअर मिसाईल्स घेतलेले असले तरीसुद्धा आपल्याला त्याची गरज आहे आणि ते आपल्याला थोडीफार कमतरता आहे. त्याच्यामुळे आपल्या लोकांनी काय केलं की अतिप्रगत तंत्रज्ञान त्याच्याबरोबरच आपल्यापाशी जी काही जुनी वेपन्स होती जशी L-70 अँटी एअरक्राफ्ट गन्स होत्या, ZU-30 अँटी एअरक्राफ्ट गन्स होत्या, हँडेड सॅम मिसाईल्स होते, त्या सगळ्यांचं मिश्रण करून एक प्रकारचं 4 लेअर त्यांनी अँटी एअरक्राफ्ट कवच तयार केलं की साधारण 2 किलोमीटर अंतरापासनं ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत आपण विमानांना किंवा मिसाईल्सला कसं भेदू शकतो याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला आणि त्याचा फायदा असा झाला की आपले जे ड्रोन्स होते ते आपल्या शॉर्ट रेंज वेपन सिस्टीमनी आणि मिसाईल जे होते जसं फतेह मिसाईल दिल्लीवर डागण्यात आलेलं त्यांनी सिरसामध्ये पाडलं ते सगळ्यात प्रगत मिसाईल किंवा ब्रह्मोसनी आपण नुरियार खानची एअरबेस उद्ध्वस्त केली आहे आणि म्हणतात आहेत की काही ब्रह्मोस तिथल्या त्यांच्या ॲम्युनिशन डेपोवर पडले ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर वेपन्स होती. तर अशी जी काही आपण इथे यंत्रसामुग्री वापरली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे नव्या सिस्टीम आणि जुन्या सिस्टीमचा एक अनोखा मिलाप करून आपल्या संरक्षण दलांनी आपली जी संरक्षण यंत्रणा आहे ती भक्कम केलेली आहे. आपली संरक्षण यंत्रणा आणखी भक्कम करण्यासाठी भविष्यामध्ये कुठली पावलं उचलली जाऊ शकतात, आणखी कुठल्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे ज्याकडे सरकारने देखील तातडीने लक्ष देण्याची गरज? हे आपल्या ब्रीफिंगमध्ये तिन्ही दलांच्या DGMOनी डायरेक्टर जनरल ऑपरेशन्सनी सांगितलेलं आहे की जे जागतिक तंत्रज्ञान लीप अँड बाउंड्सनी समोर जात आहे त्याच्याबरोबर आपल्याला पेस ठेवली पाहिजे, म्हणजे त्याच्याबरोबरच आपली प्रगती झाली पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने काल जेव्हा मोदींनी पूर्ण देशाला उद्बोधित केलं तेव्हा त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यावेळेला याच्यानंतर संरक्षण दल आणि अर्धसैनिक दल यांना जे काही पाहिजे असेल ते देण्याचा आमचा संपूर्णपणे प्रयास राहील. याचा अर्थ असा की आमच्याकडे जी काही कमतरता आहे ती एकदम तर पूर्ण नाही करू शकणार सरकार, पण दरवर्षी जास्त अलॉटमेंट करून डिफेन्स बजेटला हे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल. आणि त्याचबरोबर आपल्या इथे जे प्रशासकीय बदल घडायला पाहिजे, जसे आमच्या वेळेला जे सोल्जर्स यायचे ते अंगुठा बहादर होते, त्यांना लिहितं वाचताही नाही यायचं. आता जे सोल्जर्स येतात आहे अग्निवीर स्कीमच्या खाली त्यांना तंत्रज्ञान असणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स याच्यामध्ये 12वी करणं आवश्यक झालेलं आहे. तर अशा प्रगती होतात आहेत आणि या पुढे आपल्या इथे पुढेही होत राहतील. आपलं सैन्य जे आहे मोठं जास्त टेक्नोसेवी बनेल. आपण ऑलरेडी टेक्नो वॉरफेअरमध्ये उडी घेतलेली आहे, ती उडी आपली मोठी उडी आहे आणि ती पुढे टिकवण्याकरता आपल्याला प्रगती करावी लागेल. ती होईल असं आपल्या DGMOनी आणि सरकारने सांगितलेलं आहे आणि मोदींनी त्याची ग्वाही दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.